नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी विषय पत्रिका क्रमांक 4 जे आहे त्याचा विषयाचं शीर्षक आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. त्याला इंग्रजीमध्ये हिस्ट्री ऑफ मिडायवल मराठी लिटरेचर असं म्हणण्यात येतं. तर याच्यामध्ये आपल्याला 2 सत्र आहेत, सत्र क्रमांक 5 आणि 6. त्याच्यापैकी सत्र क्रमांक 5 जो आहे त्याच्यामधला 25 ते 30% अभ्यासक्रम हा जो आहे तो आपण ऑनलाईन करणार आहोत. तर या विषयाचा जो परिचय आहे तो आपल्याला करून घ्यायला लागेल. इतिहास, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. इतिहास म्हणजे काय, तर आपण म्हणतो की हिस्ट्री इज द चेन ऑफ द इव्हेंट असं म्हटलं. घटनांची शृंखला म्हणजे इतिहास, किंवा हिस्ट्री इज नथिंग बट क्लास स्ट्रगल. इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक वर्गसंघर्ष आहे असं कार्ल मार्क्सने म्हटलं होतं. इतिहासाची पहिली जी व्याख्या आहे ती हेरोडोटसने केलेली होती, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इतिहासाचार्य राजवाडे यांनी इतिहासाची एक व्याख्या केलेली आहे. हिस्ट्री इज द पास्ट पॉलिटिक्स. गतकालीन राजकारण म्हणजे इतिहास असं म्हटलं जातं. तर इतिहासाला वस्तुनिष्ठता असते, पुरावे असतात, इतिहासाची साधनं असतात. इतिहासाच्या साधनांमध्ये नाणी, उत्खननात सापडलेली भांडी, शिलालेख असतात, भूजपत्र असतं, ताम्रपट असतं. तशा पद्धतीने साहित्य हा एक इतिहासाचं साधन आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे मराठी वाङ्मयाचा इतिहास, इतिहास अनेक प्रकारचा असतो. आर्थिक इतिहास असतो, राजकीय इतिहास असतो, सांस्कृतिक इतिहास असतो. तशा प्रकारे साहित्याचा सुद्धा इतिहास असतो. इति आणि आस, हास म्हणजे घडून गेलेले घटना जे आहे त्याच्याविषयीचा. तर आत्तापर्यंत मराठी वाङ्मयामध्ये मराठी साहित्य, मराठी भाषा ही सुरू कशी झाली आणि तिचा विकास कसा झाला याचा एक इतिहास आहे. तो इतिहास आपल्याला या विषयामध्ये पाहायचा आहे, आणि तो 2 सत्रांमध्ये हा इतिहास आहे आपल्याला पाहायचा आहे की मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. मध्ययुगीन ही जी संकल्पना आहे ती ऐतिहासिकाच्या कालखंडानुसार केलेली संकल्पना आहे. मध्ययुगीन कालखंड जो आहे तो त्या कालखंडाचे वाङ्मय इतिहासाच्या दृष्टिकोनातून काही टप्पे करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे मराठी भाषा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून तर ते 1350पर्यंत, म्हणजे प्रारंभ ते 1350 हा पहिला कालखंड आहे. 1350 ते 1680 हा दुसरा कालखंड आहे, आणि 1680 ते 1818 हा वाङ्मय इतिहासाचा तिसरा कालखंड आहे. म्हणजे एकंदरीत 3 वाङ्मयीन कालखंडामध्ये मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. हे झालं काळानुसार वर्गीकरण झालं. दुसरं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आहे संप्रदायानुसार केलेलं वर्गीकरण आहे, की प्रत्येक काळामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे संप्रदाय किंवा काही संप्रदाय कधी सुरू झालेले आहेत आणि त्यांचा विकास कुठपर्यंत झालेला आहे असं संप्रदायाच्या स्वरूपाने सुद्धा वर्गीकरण करता येतं. तर आपल्याला या अनुषंगाने याच्यामध्ये जे आहे ते वर्गीकरण आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल. आणि ते म्हणजे कसं आहे की मराठी वाङ्मयाचा जो प्रारंभ होतो आहे त्याच्यापासून महानुभाव पंथ आहे पहिला, त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय आहे, नागेश संप्रदाय आहे, त्यांच्याही सगळ्यांच्या आधी असलेला आपल्याला तो संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय आहे. त्यानंतर वीरशैव संप्रदाय आहे, ख्रिश्चन मराठी साहित्य आहे, मुस्लिम मराठी साहित्य आहे, जैन मराठी साहित्य आहे, आणि त्यानंतर आपल्याला चैतन्य संप्रदाय आहे. असे समर्थ संप्रदाय आहे. असे संप्रदायानुसार आपल्याला ह्या सगळ्या वाङ्मय इतिहासाचं जे वर्गीकरण आहे ते सुद्धा केलेलं आहे. तर आपण जे अभ्यासणार आहोत ते संप्रदायानुसार अभ्यासणार आहोत, कालखंडानुसार नाही. त्यामुळे वाङ्मय इतिहासाचा, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा विचार करत असताना आपला जो पहिला घटक आहे तेवढा आपल्याला फक्त ऑनलाईन आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. तर हा जो पहिला घटक आहे तो मराठी भाषेची सुरुवात, विकास व आद्यग्रंथ, अशा आद्यग्रंथाची चर्चा, अशा अनुषंगाने आपला हा पहिला घटक जो आहे तो पहिला घटक आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की पहिली जी सुरुवात करणार आहोत ती आपण महाराष्ट्र या नावापासून करणार आहोत. महाराष्ट्र हे नाव कसं आलं आणि महाराष्ट्र या नावाची उत्पत्ती कशी आहे, तर महा अधिक राष्ट्र, महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, अशी महाराष्ट्राची एक उपपत्ती जी आहे ती सांगण्यात येते. प्रत्यक्षातपणे महाराष्ट्राला आपण काय म्हणतो की महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, भारतीय संस्कृती आणि उदात्त जीवनमूल्यांचं अधिष्ठान आणि बहुभाषीय भारतीय साहित्याला जे काही दिलेलं आहे ते मराठी संस्कृतीने दिलेलं आहे असं आपण म्हणतो.
पण भारतातील असणाऱ्या इतर सगळ्या संस्कृतींपेक्षा महाराष्ट्राची जी संस्कृती आहे तिचा जो पिंड आहे तो वेगळा आहे. म्हणजे मराठी माणसाच्या नसानसांमध्ये जे वीरत्व आहे ते वीरत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला भक्तिमार्ग आहे, म्हणजे वैराग्य परंपरा आहे. वीरत्व आणि वैराग्य परंपरा अशा परंपरा, अशा दोन परस्पर गोष्टी ज्या आहेत त्या इथे नांदलेल्या आहेत. इथे रगेलपणा आहे, तसाच रंगेलपणासुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. काही भावना आहे, भावनांच्याबरोबर विचार प्रवाहसुद्धा आहेत. आणि ह्या सगळ्या प्रवृत्तींनी हे मध्ययुगीन साहित्य जे आहे ते भरलेलं आहे. आणि मग त्याला आपण काय म्हणतो, संत, पंत आणि तंत यांचं साहित्य. श्री म माटे यांनी याला काय म्हटलं होतं, संत, पंत आणि तंत. संतांनी लिहिलेलं साहित्य संत साहित्य, पंतांनी लिहिलेलं म्हणजे पंडितांनी लिहिलेलं साहित्य ते पंडिती साहित्य, आणि शाहिरांनी लिहिलेलं साहित्य ते तंत साहित्य, म्हणजे तुंतुण्यावरती जे चालणारं आहे त्याला तंत साहित्य असं म्हणण्यात येतं. तर अशा सगळ्या ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या सगळ्या परंपरा मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये निर्माण झालेल्या आहे. त्याच्यातून एक साहित्य गंगा वाढलेली आहे, निवृत्तीच्या काठाने वाहिलेली आहे. या सगळ्या जीवनाने काय झालेलं आहे की मराठी माणसाला एक बळ दिलेलं आहे, लोकजीवनाला एक संपन्नता दिलेली आहे. कर्मकारांडाविरुद्धचं बंड आहे, जनसामान्यांविषयीचा कळवळा आहे, भाषेचा ज्वलंत अभिमान इथे आहे, दुरितांचे तिमिर नष्ट होऊन सत्कर्माची रती वाढण्याची आवड इथे आहे, ज्ञानाची पोह उघडण्याची इथं दृष्टी आहे, आणि जे अनिष्ट आहे ते नष्ट करावं असा प्रयत्न या ठिकाणी भाषेने केलेला आहे. त्यामुळे तसा कळहुंसा अवकळा आणणाऱ्या आपल्या बोलीभाषेच्या रंगातून, मराठीच्या रंगातून रसिकांना काव्यानंद देण्याची जाणीव जी आहे ती इथे निर्माण झालेली आहे. अभंगांच्या सात्विकतेपासून तर ते लावणीच्या रसिकतेपर्यंत मानवी जीवनाच्या अनेक अंगांचे, वृत्तींचे, प्रवृत्तींचे दर्शन इथे घडते. मराठी मन आणि मराठी संस्कृती याची साक्ष जी आहे ती सगळी म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास होय. असा विशालपट आपल्याला या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये उलगडून पाहायचा आहे. आणि ज्या भूमीने, ज्या भाषेने आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्याने आपल्याला संस्कार केलेले आहे, जिने आपली जोपासना केलेली आहे, त्या महाराष्ट्राची, त्या मराठी भाषेची परंपरा ही आपल्याला सर्वात प्रथम पाहायचा आहे. की महाराष्ट्र हा जो शब्द आहे तो असा चैतन्य देणारा, स्फूर्ती देणारा, आपण त्याची व्याख्या पाहिली की जो महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. कन्नड देशा तेलंग देशा न वचावे, चक्रधरांनी काय म्हटलं, कन्नड देशा तेलंग देशा न वचावे, महाराष्ट्री वचावे, म्हणजे महाराष्ट्रात राहावे. संतांसाठी असलेली एक पवित्र भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख जो आहे तो एरणगावी सापडलेला जो स्तंभलेख आहे, इसवी सन 782 सालचा स्तंभलेख आहे, त्याच्यामध्ये आहे. वायुपुराणामध्ये महाराष्ट्राचा जो उल्लेख आहे तो आहे दंडकारण्य. दक्षिणापथ असा उल्लेख तिचा केलेला आहे. महाभारताच्या सभापर्वामध्ये नरराष्ट्र असं महाराष्ट्राला म्हणण्यात आलेलं आहे. मत्स्यपुराणामध्ये त्याला नवराष्ट्र असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि लरा पांगरकरांच्या मते तर सध्याचा महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक मिळून हा प्रदेश होत असावा. महारठ्ठ, मराठ, महाराष्ट्र असे देवनामे, म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी काय माझा मराठाची बोलू कौतिके, मराठाची बोलू कौतिके असं म्हटलेलं आहे. तर डॉक्टर भांडारकरांचा हे अनुमान जे आहे ते त्याच्यामध्ये आहे. तर महाराष्ट्र यातील राष्ट्र हा शब्द जो आहे तो देशवाचक नाही तर तो समाजवाचक आहे. की इथली माणसं अशा अर्थाने मराठी माणूस असं म्हटलेलं आहे. तर मूळ शब्द रट्ट किंवा रट्ट आर्येतर असा शब्द आहे, तो जातीवाचक आहे असं म्हटलेलं आहे. भोज याचे महाभोज, मालव, महामालव, ब्रिटन यांचे ग्रेट ब्रिटन अशी रूपं जशी झालेली आहेत तसं पुढं रट्ट आणि महारट्ट असं झालेलं आहे. तर महाराष्ट्र याचं संस्कृतीकरण होऊन काय झालं, महाराष्ट्र. महाराष्ट्र हे नामाभिधान झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रांच्या लोकांचा देश तो महाराष्ट्र. द बा ढिसळकर यांनी ही उपपत्ती आपल्याला याच्या अनुषंगाने मांडलेली दिसून येते आहे. तर जी मराठी माणसाची भाषा आहे ती महाराष्ट्राची भाषा आहे. आणि दुसऱ्या शतकामध्ये, पहिल्या शतकामध्ये इसवी सनाच्या पूर्वचे महारट्टी झालं होतं. महारट्टी झालं आणि वररुचीने जेव्हा प्राकृत व्याकरण लिहायला घेतलं त्यावेळी महाराष्ट्री असं त्याचं संस्कृतीकरण झालं. इतिहासाच्या राजवाड्यांनी महाराष्ट्राचा जो वसाहत काल आहे तो लेख राधा माधव विलास चंपू आणि मैकावतीचे बकरी या ग्रंथाच्या आधाराने त्याने प्रस्तावनेच्या अनुषंगाने महाराष्ट्राची उत्पत्ती दिलेली आहे. महाराज म्हणजे इंद्र आणि महाराज संज्ञक भूपती राजा, ज्या भूमीवरती राज्य करतो त्या भूमीला राष्ट्र असे म्हणतात.
महाराजा ज्या भूमीवर राज्य करतो, महाराज्य करतो, त्या भूमीला महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्र ज्यांच्या भक्तीचा विषय आहे ते महाराष्ट्रिक असं इतिहासाच्या राजवाडे यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर विल्सन यांनी असं म्हटलेलं आहे की या देशातले महार हे मूळ निवासी आहेत, म्हणून महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असं त्या डॉक्टर विल्सन यांनी म्हटलं आहे. डॉक्टर ओपर्ट आणि यांनीसुद्धा या उपपत्तीला पाठिंबा दिलेला दिसतो. त्यांच्या मते महाराष्ट्राचे जुने नाव मल्ल राष्ट्र असावं असं म्हटलेलं आहे. मल्ल व मार हे एकच, मार म्हार महार अशी उपपत्ती इतिहासाच्या राजवाड्यांनी सांगली. श्रीव केतकरांनी यावेळी त्यांचं मत मांडलेलं आहे की 2 राष्ट्रनामे एकत्र आलेली आहेत त्यांना आणि जातीच्या संयोगापासून तिने, उदाहरणार्थ कुरुपांचल, कृतकोशिक, सिंधू, सैवीर अशी जी नावं आहेत त्याच्यात महा आणि रठ्ठ, महार आणि रठ्ठ अशा 2 जातीच्या नामांचा संयोग होऊन महारठ्ठ म्हणजे महाराष्ट्र असं तयार झालेलं आहे आणि कालांतराने आज ते महाराष्ट्र असं नामानिदान आपल्याला दिसून येत आहे. तर मराठी संस्कृती काही समस्या आणि ग्रंथात शंभा जोशी यांनी एक वेगळी उपपत्ती मांडली आणि महाराष्ट्र असं नाव नसून महारट्ट, महाहट्ट असं म्हटलेलं आहे. मरहट्ट, मरहट्ट म्हणजे मर म्हणजे झाड आणि हट्ट म्हणजे प्रदेश, काय झाडी मंडळ म्हणजे जंगलयुक्त असलेला प्रदेश असा त्याचा अर्थ आहे. जंगल भाग किंवा अरण्ययुक्त प्रदेश. दंडकारण्य जे त्याचं नाव आधी होतच आपल्याला माहिती आहे. तर मरहट्ट हा महाराष्ट्राचा जो उपपत्तीचा उल्लेख आहे तो आपल्याला मरहट्ट, मरहाट, महारट्ट, महाराष्ट्र असं त्याचा अपभ्रंश जाणून तयार झालेला आहे. तर इसवी सन 224मध्ये लिहिलेल्या थेरो महाधम्म रक्षिता या ग्रंथात महारट्ट असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे महान राष्ट्र ते महाराष्ट्र असा अर्थ जो आहे तो रूढ झालेला आहे.